नमस्कार श्रोते हो, मी आशा करतो की आपण सर्व कुशल मंगल आहात. आज आपण ऐकणार आहोत हनुमान जन्मकथा. हनुमान यांचा जन्म अंजनी या वानरीच्या पोटी अंजनेरी येथे झाला होता असे मानले जाते. हे गाव व या नावाचा डोंगरी किल्ला महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यात आहे. मारुतीचे वडील केसरी वीर मारुती हे अतिशय ताकदवान व महाबली होते. त्यांना अनेक शक्तिसिद्धी प्राप्त होत्या. लहानपणी त्यांना भूक लागली असल्याने ते सूर्याला फळ समजून त्याला पकडण्याच्या इच्छेने सूर्याकडे धाव घेऊ लागले. परंतु सूर्याला पकडताच त्यांचे हात सूर्याच्या आगीने चळाचळा कापू लागले. त्यावेळी ते सूर्यापासून थोडे लांब झाले, परंतु त्यांना तो खेळच वाटू लागला. ते सारखा सूर्याला पकडायचे व सोडून द्यायचे. त्यामुळे सूर्यही त्यांना घाबरू लागला. असे करत करत त्यांनी सूर्याला गिळले. ते बघून इंद्रासहित सर्व देवांना काळजी वाटू लागली. सूर्याला व पृथ्वीला वाचवण्यासाठी इंद्राने आपले व्रज हे हनुमानाच्या दिशेने फेकले. त्या प्रहराने हनुमानाचे तोंड वाकडे झाले व ते बेशुद्ध पडले. नंतर देवांनी त्यांना भीतीपायी तुला आपल्या सर्व शक्तीचा विसर पडेल असा शाप दिला. पुढे श्रीराम वनवासात असताना त्यांची व हनुमानाची भेट झाली. रावणाने सीतेचे अपहरण केले तेव्हा हनुमानाने उड्डाण करून लंका गाठली आणि श्रीरामाचा निरोप माता सीतेला पोहोचवला. त्यावेळी जांबुवंताने आठवण करून दिल्याने त्यांना त्यांच्या महापराक्रमी शक्तीची जाणीव झाली. लंकाधिपती रावणाच्या सैनिकांना मारुतीला पकडून रावणासमोर उभे केले व त्यांच्या शेपटीला कापडाच्या चिंध्या बांधून त्यांना आग लावली. तेव्हा त्याने घराघरावर उड्या मारत आपल्या जडत्या शेपटीने पूर्ण लंकेला आग लावली. त्याने लंका सोडली. परत जाऊन त्याने सीतेचे वर्तमान रामास कळवले. रामाने आपली वानरसेना लंकेला नेली आणि रावणाशी युद्ध केले. या युद्धात हनुमानाने रामाला मोठी मदत केली. जेव्हा लक्ष्मण बाण लागून बेशुद्ध पडला तेव्हा त्यांच्या उपचारासाठी हनुमानाने उत्तराखंडातील द्रोणागिरी पर्वताकडे झेप घेतली. पर्वतावर त्याला हवी ती वनस्पती ओळखू न आल्याने त्याने सर्व द्रोणागिरी पर्वत उचलून आणला. त्या पर्वतावर आढळणाऱ्या संजीवनी नावाच्या वनौषधी लक्ष्मण परत शुद्धीवर आला व त्याचे प्राण वाचले. हनुमान हा सप्त चिरंजीवापैकी एक चिरंजीव आहे, म्हणजे तो अजूनही जिवंत आहे अशी मान्यता आहे. जगात ज्या ज्या ठिकाणी जेव्हा जेव्हा रामाचे नाव घेतले जाते तेथे मारुती हजर असतो असे म्हणतात. या माहितीच्या आधारे कवी तुलसीदासाने मारुतीला शोधून काढले. मारुतीला उल्लेख महाभारतात देखील येतो. तो महाभारताच्या युद्धात अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर विराजमान होता. हनुमान जन्मभूमी ही अंजनेरी पर्वतावर त्र्यंबकेश्वर नाशिक हीच आहे. भगवान हनुमानाची आई अंजनी यांच्या नावावरून हे नाव पडले. हनुमानाच्या जन्मस्थानाबाबत भौगोलिक पुरावे अंजनेरी पर्वतावर आजही उपलब्ध आहे. त्र्यंबकेश्वर महात्म्य, नवनाथ भक्तिसार, गौतमी महात्म्य या पवित्र हिंदू धर्मग्रंथामध्ये हनुमान जन्मस्थान हे अंजनेरी पर्वतच असल्याने सिद्ध झालेले आहे. प्रसिद्ध मराठी संत कवी एकनाथ यांच्या भावार्थ रामायणात असे म्हटले आहे, हनुमानाच्या जन्मतिथीबद्दल आणि जन्मस्थानाबद्दल अनेक मतांतरे आहेत. उत्तर भारतात, दक्षिण भारतात हनुमान जयंती वेगवेगळ्या तारखेला साजरी होते. तामिळनाडूत आणि केरळात ती मार्गशीर्षात तर ओरिसामध्ये वैशाख महिन्यात पहिल्या दिवशी साजरी केली. चैत्र पौर्णिमेला मारुतीचा जन्म झाला असे महाराष्ट्रात मानले जाते. त्यामुळे त्या दिवशी त्या राज्यात हनुमान जयंती असते. हनुमानाचा जन्म नरक चतुर्दशी दिवशी झाला असं उत्तर भारतात समजते. या दिवशी महाराष्ट्रात अश्विन कृष्ण चतुर्दशी आणि उत्तर भारतात कार्तिक कृष्ण चतुर्दशी असते. वाल्मिक ऋषीच्या रामायणानुसार हनुमानाचा जन्म कार्तिकेय महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला मंगळवारी झाला. चैत्र महिन्यातील तिथी विजय महोत्सव आणि कार्तिक महिन्यातील तिथी वाढदिवसाच्या रूपात साजरी केली जाते असे मानले जाते. भारतातील दाक्षिणात्य ग्रंथांमध्ये हनुमानाला
सुवर्चला नावाची पत्नी होती. ती सूर्यदेवाची कन्या होती. हनुमानाने ते लग्न ज्येष्ठ शुद्ध दशमीला झाले. रामायण आणि बहुतेक पुराणांमध्ये हनुमान हे ब्रह्मचारी असल्याचे वर्णन केले गेले. तरी दक्षिण भारतात हनुमानाने सूर्यदेवाची कन्या सुवर्चला हिच्याशी विवाह केला होता असे मानले जाते. या विवाहानंतर देखील हनुमान आणि सुवर्चला यांनी ब्रह्मचर्याचे पूर्ण पालन केले होते. तेलंगणातील खम्मम जिल्ह्यात हनुमान आणि त्यांची पत्नी सुवर्चला यांचे मंदिर असून यांची येथे नित्यपूजा केली जाते. ज्येष्ठ शुद्ध दशमीला स्थानिक लोक हनुमानजीला विवाह देखील साजरा करतात. सीतेच्या शोधार्थ हनुमान लंकेला जाण्यासाठी समुद्रावर उडत असताना त्यांच्या घामाचा एक थेंब मगरीने तोंडात पडला, ज्यापासून ती मगर गर्भार राहिली. रावणाचा एक भाऊ ऐरावण मकरध्वज नावाने त्याचे पालनपोषण केले आणि त्याला स्वतःच्या पाताळ लोकाच्या वेशीवर रक्षक म्हणून नेमले. लंकेतील युद्धात एके दिवशी ऐरावणाने राम आणि लक्ष्मण यांना पळवून नेले आणि पाताळ लोकात बंदिस्त केले. या ठिकाणी हनुमान आणि मकरध्वजात युद्ध झाले. यात मकरध्वज पराभूत झाला. हनुमानाने अहिरावण आणि महिरावण यांना मारून आपल्या मुलाला पाताळ लोकात राजा बनवले. झोपलेल्या हनुमानाच्या मूर्ती. भारतात अशा 8 मूर्ती आहेत. भद्रा मारुती खुलताबाद येथील घृष्णेश्वराच्या जवळ, अलाहाबादेत यमुनेच्या तीरावर संगम घाटावर, मध्य प्रदेशात जामसावली येथे, राजस्थानमध्ये अलवर येथे, राजकोट इटवा जिल्ह्यात पिलुवा गावात, चांदोली जिल्ह्यात आणि 8 छिंदवाडा येथे अशा मूर्ती स्थापन केलेल्या आहेत. माझी हनुमान जन्माची संपूर्ण कथा आपण शांतपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद. माझ्या या कथेला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.